सिरियातील इदलिबमध्ये एका 30 दिवसांच्या मुलीला सुखरूप ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। सिरियात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही लहानगी ढिगाऱ्याखाली अडकली होती। 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। या मुलीला बाहेर काढल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले। आता या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ब्राझीलमधील जॉर्डिनो पोलीस तुरुंगातून 200 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र या सर्व कैद्यांना पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। या कैद्यांनी सकाळच्या वेळेस एका विंगला आग लावली, त्यामुळे तुरुंगात एकच गोंधळ उडाला। त्याचाच फायदा घेत या कैद्यांनी तिथून पळ काढला। चीनमध्ये टायफून मॅगीचा प्रकोप अजूनही सुरूच आहे। झिंजियांगमध्ये या टायफून मॅगीच्या प्रकोपामुळे एका हायड्रो पॉवर प्लांट क्षतिग्रस्त झाला आहे। अमेरिकेत पोलिसांच्या हिंसक कारवाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे। हिंसक कारवाईचा हा व्हिडिओ 2014 सालचा आहे। या पोलिसांना एक व्यक्ती शाळेजवळ ड्रग्ज विकत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याचं डोकं गाडीच्या काचेवर आदळलं। यात गाडीची काच फुटली। त्या व्यक्तीनं आता पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे। इजिप्तचे खासदार इल्हामी एजिना यांनी वादग्रस्त विधान केलंय। विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी मुलींची व्हर्जिनिटी टेस्ट केली पाहिजे, तसंच मुलगी व्हर्जिन नसल्यास त्यांच्या पालकांना याबद्दलची माहिती दिली पाहिजे असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय। या वादग्रस्त विधानानंतर इल्हामी एजिना यांच्यावर चौफेर टीका होतीये। इस्रायलचे माजी राष्ट्रपती शिमॉन पेरेस यांच्या अंत्यविधीसाठी फिलिस्तीनचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू सहभागी झाले होते। अब्बास आणि बेंजामिन यांच्यात यावेळी बातचीत झाली। 2010 पासून या दोन्ही देशात असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही नेत्यांमध्ये बातचीत झाली नव्हती। मेक्सिकोमध्ये सैनिकांच्या एका तुकडीवर झालेल्या हल्ल्यात 4 सैनिकांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत। हा हल्ला कुलियन शहराजवळ झाला आहे। हा भाग ड्रग्ज तस्करांचा आहे। या हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर संशय व्यक्त होतोय। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। माजी मिस युनिव्हर्स आलिशा माचोदा यांनी ट्रम्प हे महिला विरोधी असल्याची टीका केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना माचोदावर ट्रम्प यांनी अश्लील टिप्पणी केली आहे। जवळपास 50 वर्षांनंतर आलेल्या वादळामुळे दक्षिण ऑस्ट्रेलियात संपूर्ण अंधार पसरला। या वादळामुळे 10 लाख घरातली वीज खंडित झाली आहे। ॲडलेडमध्ये जवळपास 80,000 वेळा वीज चमकली। यात जखमी झाल्याची माहिती अजून आलेली नाही। अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये 2 दिवस आलेल्या वादळानंतर अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। मुसळधार पाऊस आणि वादळानंतर रस्ते खचलेत, तसंच घरांची पडझड झाली आहे। या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।